नमस्कार मित्रांनो. लास्ट टाइम आपला जो बाईंग सेटअप बनला होता त्याचा ऑलमोस्ट 1:2 टार्गेट झिरो मध्ये हिट झालं होतं. ठीक आहे. जे न्यूजमध्ये ज्या मोठ्या-मोठ्या स्पाइक आल्या होत्या, त्या स्पाइकमध्ये सुद्धा आपला एस-एल हिट झाला नव्हता राइट? टीपी हिट झाला आणि नंतर मग आपलं ऑर्डर एक्झिट झाली. ठीक आहे? ओके. सो टीपी जो होता एक्झॅक्टली हा प्रिव्हियस स्विंगचा जो आपला टार्गेट होता, प्रिव्हियस स्विंगच्या थोडंसं खाली कारण समटाईम्स मार्केट स्विंगपर्यंत जात नाही. सो दॅट्स व्हाय. आता जर ऑब्झर्व्ह केलं इथं, इथं काय सिनेरिओ बनतोय पहा, की ॲज पर द लॉजिक जे ॲक्चुअली जेव्हा मार्केट क्लोज झालं, तेव्हाच आपला सेलिंगचा सिनेरिओ बनला होता. बट नंतर मार्केट आता त्याच रेंजमध्ये प्ले करतोय. सो येस, रेड कॅन्डल आपल्या ट्रिपल वन मूव्हिंग एव्हरेजच्या खाली आहे आणि खाली रेड व्हॉल्यूम आहे. तर इथनं आपण आता सेल ट्रेड इनिशिएट करू शकतो. सेल ट्रेडला मिनिट आपण इथून आता सेल ट्रेड इनिशिएट करूयात. ठीक आहे. समजा इथनं जरी सेल ट्रेड इनिशिएट केला, तर आपला इथं स्टॉप लॉस खूप छोटा बनणार आहे बिकॉज जेव्हा कॅन्डल याला वरती क्रॉस करेल ना, तेव्हा इथनं कुठेतरी लगेच आपला बाईंगचा सेटअप बसेल. जर तो बाईंगला गेला तर. ठीक आहे? ओके. म्हणजे आपला जो काही स्टॉप लॉस बनेल तो अराउंड ह्या लेव्हलच्या आसपास बनणार. कारण मार्केट ऑब्व्हियसली साइडवेज आहे. सो हे जर आपण मेजर केलं तर हार्डली 12-13 पिप्सचा 15 पिप्सचा एस-एल बनतोय. तिथनं आपण 15 पिपची ऑब्व्हियसली रिस्क घेऊ शकतो आणि त्याच्या कंपेअरमध्ये जर टार्गेट आपण शोधूयात, की आपल्याला प्रायमरी टार्गेट काय घेता येईल किंवा आपण रँडमली 1:2 चा. स्वतः हा जर सेल ट्रेंड दिसतोय आपल्याला ओव्हरऑल युरो यूएसडीचा 2 आवर चार्टमध्ये किंवा 4 आवर चार्टमध्ये पण तो कदाचित सेल ट्रेंड कंटिन्यू करेल आणि जर हा 4 आवर चार्टमध्ये 111 पर्यंत जरी आला ओव्हरलॅप झालं बघा. ठीक आहे. चला त्याच्यावर जाऊया. परत एकदा आपण इनिशिएट करूया. ओके. तिथनं जे काही आपण आता शॉर्ट पोझिशन इनिशिएट करणार आहे. ठीक आहे. त्याचा मी स्टॉप लॉस पण सांगितला होता. स्टॉप लॉस खूप जवळ आहे आता. तर तो एक प्लस पॉईंट असणार आहे आपल्या एंट्रीचा. या पॉईंटच्या आसपासच एस-एल असणार आहे. बिकॉज तोपर्यंत तो 111 ला क्रॉस करून तो 100% वरती जायचा प्रयत्न करत तर तर पाहिलं तर 1:8 पर्यंत आपला रिस्क रिवॉर्ड रेशिओ भेटतोय. आणि H4 मध्ये जर आपण याला एक्सटेंड वगैरे केला इथपर्यंत वगैरे या स्पाइकच्या जवळ किंवा काय, तर 1:2 पर्यंत आरामात टार्गेट घेऊ शकतो. तर ही एक फर्स्ट ट्रेड होता. सेकंड करन्सी आपली फेव्हरेट करन्सी जीबीपी-यूएसडी. जीबीपी-यूएसडीने सुद्धा त्या पॉइंटला सेल सिग्नल दिला होता लास्ट टाइम राइट? जे मार्केट क्लोजिंगच्या वेळेस. क्लोजिंग होतं तेव्हा पण काही तेव्हा घेतला नाही. सो आज पाहूयात. सो आज जे असणार आहे आणि तर आता आहे या करंट प्राइसला सेलिंग सिनारिओ आहे. तो पण हे करूयात. ठीक आहे. आता जीबीपीत जास्त रिस्क रिवॉर्ड दिसत नाही मला. 1:1 पर्यंत ट्रेड दिसतोय प्रिव्हियस स्विंग जर कन्सिडर केला तर. 2 आवर मध्ये पण पाहिलं आणि 4 आवर मध्ये पण पाहिलं तर. ठीक आहे. 1:1 चा ट्रेड आपण जीबीपीत इनिशिएट करणार आहे. आणि येस, स्टॉप लॉस या पॉईंट पर्यंत जाणारच आहे आपला. त्याला जर मेजर केलं तर किती पॉईंट पर्यंत जाते ते आपण चेक करूया. ह्या पॉइंट पासून इनिशिएट केला अप टू दिस 30-32 पिपचा एस-एल बनतोय. ठीक आहे. तर आपला तितका एस-एल आहे आपल्या त्यात. तर इथनं आपण एक सेलिंग पोझिशन इनिशिएट करू शकतो. हा आहे आता सेकंड ट्रेड आणि जो आहे आपला यूएसडी सीएचएफ. तर ओव्हरऑल पाहायला गेलं यूएसडी सीएचएफ जो काही सेलचा ट्रेड होता प्रॉपर आपले टार्गेट वगैरे हिट झाले. अजून आपला बाईंग सेटअप बनलेला नाहीये. म्हणजे खाली व्हॉल्यूम ग्रीन आलाय, सगळं आलंय. बट कॅन्डल 111 ला क्रॉस केली नाहीये. आणि मेजरली आपण ही जी काही ग्रीन लाईन मार्क केली आहे तो
हां. सो इथनं ह्या ग्रीन लाईनला टच करून मार्केट बरंच फॉल झालं होतं राइट? हां आणि इथं एक खाली स्ट्राँग सपोर्ट पण आहे. सो मे बी जोपर्यंत मार्केट आपलं त्या ग्रीन लाईनला क्रॉस करून इथनं वरती जात नाही, तर आपण बाय पोझिशन अव्हॉइड करूया. आणि ऑब्व्हियसली तिथनं जर क्लोज झालं मार्केटने हा प्रिव्हियस स्विंग ब्रेक केला, तर ऑब्व्हियसली आपल्याला 1:1 किंवा 1:2 चा रिक्वेस्टच्या हिशोबात टार्गेट मिळून जाईल. ठीक आहे. ही गोल्ड तर पूर्ण साइडवेजच आहे. आपल्याला 2 ट्रेड मिळेल. युरोत चांगला ट्रेड मिळेल. जीबीपीत 1:1 पर्यंतच मिळेल असं वाटतंय. ठीक आहे. तर हे जे काही ट्रेड आहेत, हे आपलं जोपर्यंत प्रॉपर एसएल हिट होत नाही, तोपर्यंत आपण होल्ड करणार आहे. एकदा का आपला एसएल हिट झाला, की तिथनं आपण रिव्हर्स पोझिशन क्रिएट करणार. ठीक आहे.